तुळशीला बाटवता. हो, जन्मभर ज्यांनी कोंबड्या खाल्ल्या त्याला जर तुळशीच्या पानानं वाट लावलं तर चांगलं होणार नाही, म्हणून कोंबडीचे पक कोचलेले बरे. नाही तर बेसरमीचा पाला. मी महाराज सांगतो जाता जाता, बोकड आहे महाराज, बोकड. माणसं खातेत, मांसाहारी जास्त झाले. पण एक चिंतन सांगतो तुम्हाला, विज्ञानवादी लोक आहेत, कळते त्यांच्यासाठी बोलतो. पुन्हा एकदा माता भगिनींची माफी मागतो. बोकडाला लवकर देवानं कशामुळं कापलं असं जर कोणी विचारलं तर 3 आठवड्यात त्याला कापलं जातं. कशा करता? ते बिचारं गरीब आहे, ते कुणाला तकलीफ देत नाही, कुणाचे बांध ढकलीत नाही, कुणाचे पैसे बुडवीत नाही, खोटं बोलत नाही. पण त्याला कशा करता कापलं? तर त्याचं एकमेव कारण आहे महाराज, बोकडाला जन्मल्या 3 तासामध्ये आई कळत नाही महाराज, आणि बहीण कळत नाही. जगातला सगळ्यात माजुरा प्राणी म्हणजे बोकड. जन्मल्यानंतर 3ऱ्या तासामध्ये त्याला आईन बहीण कळत नाही. हे तुम्ही अनुभव घ्या माझं कीर्तनातून ऐकून. 3ऱ्या तासात ज्याला आई बहीण कळत नाही महाराज, त्या बोकडाचं मांस खाणारा माणूस काय ज्ञानेश्वर महाराज होईल का मला? आणि 3 तासामध्ये ज्याला आई बहीण कळत नाही, त्या बोकडाचं मांस खाणारी माणसं, त्यांना नातं कळत नाही महाराज, त्यांना वय कळत नाही, त्यांना धर्म कळत नाही. म्हणून आज अराजकता निर्माण झाली. त्या अराजकतेचं मूळ कारण आहे मांसाहार. पण सध्याच्या काळामध्ये मांसाहार बंद नाही, आणि महाराज पुरुषाचं मन कसं बदललं जाईल याच्या चर्चा होतात. चर्चा होणार उपयोग नाही महाराज. तर पहिली गोष्ट आहार बदलला पाहिजे. म्हणून जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण एकाही धर्मानं वारकरी संप्रदाय इतकं कट्टर सांगितलं नाही. वारकरी व्हायचं असेल तर गळ्यात तुळशीची माळ घाल, पहिला मांसाहार बंद कर, आणि नंतर वारकरी संप्रदायात ये. त्याच्याशिवाय तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडणार नाही. म्हणून मी आपल्याला ही गोष्ट सांगितली. आणि कोणतंही मांस आहे महाराज, तुम्ही जर धान्य टाकलं आणि त्याला पाणी जर दिलं तर ते धान्य उगवतं. पण मांस जर जमिनीमध्ये टाकलं आणि त्याला महिनाभर पाणी घातलं तर उगवतं का? मग मेलेलं आहे ते. आणि जी माणसं मेलेल्या प्रेतावरती जगतात, ती माणसं सजीव कशी होतील? प्रेतावरती जगतात. आणि दुसरी गोष्ट, मेलेल्या प्रेताची विल्हेवाट